जर धमक्यामध्ये मी कुठे दिसलो तर माझ्यावर पोलिसांनी कारवाई करावी। ती जर म्हणत असेल धमक्या येतात, आता तो जो आरोपी आहे ना त्या आरोपीवरच माझा संशय आहे। तो काय लपवतोय, जो कोणचा आरोपी म्हणून नाही, तो जो आता आरोपी म्हणजे नाहीये, फिराईतदार जो आहे ना त्या फिराईतदारवर मला आज तरी वाटतंय, आज माझ्याजवळ एव्हिडन्स नाही किंवा आणखी आता बोलायला काही नाही, पण आणखी मला वाटतं की त्याचे बरेच कारनामे पुढे येतील हळूहळू। त्या माने या व्यक्तीमुळं घुलेचा मृत्यू झाला असं घुले कुटुंब म्हणतंय, किंवा त्याला सोडवायला गेला म्हणजे त्याच्यामुळेच झाला ना। पण हे मानेला मारण्यासाठी का गेलते त्याचा खुलासा कोणी करणार आहे का? की मानेला मारायला ही का गेले? गुल्याला नाही मारायला आले म्हणते नाही, मानेलाच मारायला आले। मग मानेलाच मारायला का आले? कुटुंब किंवा त्याची काय जी मारेकरी जी आरोपी आहेत ती त्यालाच मारायला का गेले ह्याचा पण खोला तपास झाला पाहिजे ना। आणि राहिला विषय की आता जी काही कुठला ह्यानी असं केलं त्यांनी तसं केलं ते म्हणणं राजकीय मंडळीचं, त्याच्यावर मला जास्त भाष्य करायचं नाहीये। पण माझा मुलगा जर आरोपी असेल तर त्यांनी तपास चालू आहे, त्यांचा तपासात आरोपी असेल तर त्याला करतील आरोपी, काय करायचं ते ठरवतील। ही स्टोरी फक्त कुठंतरी रिपीट करायची आणि अशीच घटना घडली मग अशीच घटना घडवायची, ही मिरर कॉपी करायचा प्रयत्न आहे। कॉपी टू मिरर असं नाही होणार, कारण तुमची घटना तुमचे संतोष देशमुख मध्ये कमीत कमी 100 कॉल असतील, कमीत कमी ऑन द रेकॉर्ड। माझा हा सिंगल बी कॉल दाखवा, एसपी सोडून मी कोणाला काही बोललो। आणि एसपींना सुद्धा मी पहिला फोन याच्यासाठीच केला की बाबा बीड जिल्ह्याची अशी बातमी ती नेमकं काय ते मला प्रेझेंट करा, आणि त्यांनी मला ब्रीफ केलं। लोकप्रतिनिधी माझा अधिकार आहे, तुम्ही मला कोणी विचारलं काय तर मी काय सांगणार, आणि त्या पद्धतीने मला ब्रीफ केलं। मी ते सर्वांना बोलत राहिलो। मला त्याच्यात त्यावेळेस पीएसपी साहेब म्हणले नाही तुमचा मुलगा येतो याच्यात किंवा मुलाचं नाव आहे, काहीच नाही। मग दुसऱ्या दिवशी कुठून आला माझा मुलगा? म्हणजे त्याच्या अगोदर खासदाराची चर्चा चालली, पण खासदार 15 दिवस तिकडच आहे म्हणल्यानंतर म्हणजे आता मुलगा घ्या, अशी हिस्ट्री आहे। आणि माने हा व्यक्ती मानेलाच माराय का आले हा माझा मूळ प्रश्न आहे। त्याला कुठेतरी मानेलाच का मारायला आले, आणि माने कोण आहे? मानेला मारायला माने गुंड नाही म्हणतात, दादा नाही म्हणतात, पैशावाला नाही म्हणतात, कुणीच नाही। मग माने सारखा एक कुठेतरी हॉटेलवर काम करणारा एक कर्मचारी बिचारा, तो उपजीविका त्याच्या एवढ्या हलाखीची परिस्थिती असल्यावर भागवतो असं म्हणतात, तर मग ह्याला मारायला कशामुळे मारायला आले ह्याला? मग सुनी जवळ येऊन काही लोक आले म्हणले, त्या काही बाईट बघितले मी एक जणांची की तिकडूनच कट रचून आले, कुठून मानेलाच मारायला कट रचून आले। कट रचला कुठं तर आता कुठं रचला त्याच्यात त्या फिर्यादीच्या अगोदर बाईट मध्ये म्हणलेत खासदारांनी रचला, पण फिर्यादीत नाही तसा कट रचला असं वाक्य, फिर्यादीत वेगळंच आहे। ते फिर्यादी जो जॉब ऍडिशनल घेतलाय पुरवणी जॉबात म्हणले की काहीतरी मला अँब्युलन्स मध्ये, बहुतेक असंच आहे ना, बघितला एफआयआर तुम्ही कोणी तर मी काय बघितलं नाही, पण मला जेवढी माहिती कळाली त्याची की अँब्युलन्स मध्ये कुठंतरी माझ्या ह्याने सांगितलं, मयतानी सांगितलं असं